पत्र द्यायचं असेल तुम्हाला आता टाईप करून पाठवा ना, आता मेल करा तुम्ही. भाषणाचे काय सूचना नाही माहिती का? इतर कंपन्यांना किती उघडा कारभार आहे यांचा? उघडा कारभार नाही, देऊन घेऊन दबेलेला आहे. दिनदास कंपनीचं पत्र लिहिलं आम्हाला. 2 कंपन्यांचं काय देतात, एकाचं काय लिहिलं? हेच मला अधिकारी बोललेले. घेतलं पत्र. द्या पटकन हाला ना जरा पटापट. मेल करता येईल ना, जागेवर मेल करा ना. कोण लावते ते सांगतील साहेब. कसं त्याच्यात आपण मेन्शन करून घ्या, त्याच्यावर मग आपण करता येईल ना. म्हणजे ज्या कंपन्या ऑलरेडी बंद होणार त्यांनी यांनी पत्र काढली. यांना आता इथे पावरपुडी दिली यांना पत्र काढायची. आणि जी कंपनी त्यांची चालती आहे तिथं अधिकार मंत्र्याची कंपनी असल्यामुळे यांनी पत्र सुद्धा दिलं नाही. आता म्हणते की ते दिलं नाही, दुसरी दिनं 2 देतात, तिसरं का देत नाही. याचं नाव टाकतात, त्याचं टाकत नाही, याच्यावर कारवाई करतात, त्याच्यावर करत नाही. जर यांनी आम्हाला पत्र दिलं नाही, आम्ही 3 कंपन्यांचं यांना पत्र दिलं होतं. ज्या कंपनीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्या कंपनीचं पत्र यांनी दाबून ठेवलं आणि बाकीच्या 2 कंपन्यांचं थातून मातून आम्हाला पत्र देत आहे. 2 कंपन्यांवर ऍक्शन घेतली, तिसऱ्यावर ऍक्शन का नाही घेते? या प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेतोय. सर्व शेतकरी मिळून आम्ही या अधिकाऱ्यांना आतापर्यंत 4 ते 5 पत्र दिले. यांनी आम्हाला एकच उत्तर देता की आम्ही अहवाल वरती पाठवला. आम्ही वरती प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला सुद्धा गेलो, तिथेही त्यांनी आम्हाला दिलं की आम्ही अहवाल मागून कारवाई करू. 8 दिवसात कारवाईचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही आझाद मैदानावर जाऊन 3 दिवस उपोषण केलं. तिथेही सचिवांनी आमच्याशी बैठक घेऊन 8 दिवसाचं आम्हाला आश्वासन दिलं. परंतु या गोष्टीला आता 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यात कुठलीही 1% कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही जेव्हा आज परत शेतकरी बांधव यांना विचारायला आलो, मागच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो तर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचंच मेन प्रॉब्लेम कुठल्या कंपनीचं आहे किंवा सर्वात जास्त दूषित पाणी कुठल्या कंपनीचं आहे. आम्ही त्यांना रेडिकोचं नाव सांगितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की रेडिकोचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही, बाकी 2 कंपन्यांचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे. त्यामुळे आम्ही आज त्यांना जेव्हा विचारण्यासाठी आलो तर यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगताय की आमच्याकडे कारवाई करण्याचा अधिकार नाही. आम्हाला फक्त आम्ही त्यांना परमिशन मागतो, त्यांनी परमिशन दिली तर आम्ही कारवाई करतो. मग आज आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना काय अहवाल पाठवला, तर यांनी आम्हाला 2 कंपन्यांचा अहवाल दिला, परंतु रॅडिकोचा आज सुद्धा अहवाल त्यांनी आम्हाला दिला नाही. त्यामुळे आमचं शेतकरी बांधवाचं काही समाधान झाले नाही. परंतु सकाळी 3 वाजेपासून बैठक चालू आहे, यांनी कुठलंही समाधानकारक आम्हाला दिलं नाही. शेवटी यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा हो आता 8 दिवसामध्ये कारवाई होईल. वरती आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यांनी आम्हाला रॅडिकोचं आता सुद्धा कारवाईचं किंवा यांना जर आम्ही पत्र दिलं असेल पुढे लढत असो तर त्या कंपन्यांना नोटीस पाठवणं तरी यांचा अधिकार असेल, ते सुद्धा हे करत नाही. यांनी बाकीच्या 2 कंपन्या ज्याच्यावर ऑलरेडी कारवाई होणार आहे त्या कंपन्याला यांनी नोटीस पाठवलं. परंतु रॅडिको कंपनीला हे का दाबतं आम्हाला माहीत नाही. रॅडिको कंपनीचं यांनी नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आजपर्यंत 3 महिन्यात त्या कंपनीला यांनी नोटीस सुद्धा दिलेलं नाही. शेतकऱ्याची काय मागणी होती? शेतकऱ्याची एकच मागणी आहे की त्या 3 कंपन्यांमधनं कमीत कमी 25 हेक्टर मध्ये त्या कंपन्याचा तलाव आहे. त्या तलावामधनं आजही दूषित पाणी वाहत आहे, नदीसारखं वाहत आहे. आमच्या शेतकऱ्याचे जनावरं जगत आहे, टिकत नाहीये, जनावरं मरत आहे, पक्षी मरताय. त्या पाण्यातनं जर कुत्रा गेला तर त्याचे केस निघताय. शेतकरी जर पाणी भरायला गेला तर त्याच्या अंगाला पूर्ण खाज सुटते. त्यामुळे आमची कुठली कंपनी बंद करणं आमचा हेतू नव्हता. तर अखिल भारतीय रसाच्या संघटनेची शेतकऱ्यांना घेऊन एकच मागणी होती की सदरीत पाण्याला काय प्लॅन्ट असतो तो प्लॅन्ट उभा करून वाहनानं पाणी बंद करण्यात यावं. कोणत्या गावाला जास्ती शेतकऱ्याचं पाणी नुकसान? याचा प्रभाव कुंभेफळ आहे, जळगाव आहे, टोणगाव आहे, खाली तलाव आहे मोठा याला गारखेड्याला, त्या तलावापर्यंत ते पाणी जातं. कमीत कमी 25 गावाला ते पाण्याचा प्रभाव पडतो. नाही, आता 8 दिवसाची मुदत दिली, त्याच्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे? या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, आम्हाला वरून पावर आली की आम्ही काम करू, आम्हाला ऑर्डर आली की काम करू. आम्हाला त्यांनी प्रदूषण महामंडळाचं बॉम्बेचं जे ऑफिस आहे सायन्सचं तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही हे पत्र पाठवून त्यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली तर मुंबईवर सुद्धा आम्ही जाऊन परत तिथं आंदोलन करणार आहोत. चालेल. आपलं नाव? निवृत्ती ढग पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक आहेत.